नारायणा नारायणा माझ्या दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना माझ्या दुःखाची खंडना वृत्ती राखा पायापासी वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी पाळोनी आलळा पाळोनी आलळा आता पाववावे फळा आता पाववावे फळा आता पाववावे फळा आता पाववावे फळा वृत्ती राखा पायापासी वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी तुका म्हणे दिन तुका म्हणे दिन त्याचा हरत यासीन त्याचा हरत यासीन त्याचा हरती आसीन त्याचा हरती आसीन वृत्ती राखा पायापासी वृत्ती राखा पायापाशी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरुनी मानसी वस्ती धरोनी मानसी वस्ती धरोनी मानसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबराय जगात्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 312व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय एक देवाची विनंती किंवा एक मागणी मागतात असं गृहीत करा. तुकोबरायांची मागणीच आहे की दुःखाची खंडना करा, माझा लळा पाळा, आता फळा पावावे म्हणजे मला फल मिळून द्यावं, अशा प्रकारची काही अपेक्षा आहे तुकोबरायला. आणि मग ती काही मागणी आहे, ती मग मागणी आहे पण ती अशी मागणी आहे की भगवत प्राप्तीचीच मागणी. मागण्यात फरक असतो. सांसारिक माणूस मागतो आणि पारमार्थिक मागतो. खरी पारमार्थिक मागणी महत्त्वाची आहे. व्यावहारिक माणूस मागून 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 विषयातली भीक मागतो आणि विषय भिकेचा धरणेकरी देवाच्या दारातला जीव आहे. विषयाचीच भीक मागत होतो, दुसरी कशाचीच मागत नाही, विषयाची भीक मागतो. त्याला विषय सेवन करावे वाटतात कोणाला? आणि त्यानं ते त्याला देऊन टाकले त्या जीवाला. विद्योदकांच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी इंद्रिय षटपदा चारी जीव भ्रमरा. जीवरूपी भ्रमराला विषयरूपी चारा त्यानं खायला दिलेला आणि त्याला ते भ्रमर लागलाय. षटपद नाम भ्रमर, त्याला 6 पायत असा इंद्रिय षटपदा चारी जीव भ्रमरा ते वेद्योदकांच्या सरोवरी असं म्हणे. खरं तर हे अभंग ऋणू झुनू प्रे भ्रमरा त्याच्यावर ही ओवी. बरं, जीवाचे पाय कोणते, ईश्वराचे पाय कोणते, संताचे पाय कोणते. संतही भ्रमर आहे, ईश्वरही भ्रमर आहे, जीवही भ्रमर आहे. ऋणू झुनू हे अभंग कुठेतरी घेतला होता मी, मावळ्याला घेतला होता आणि ते घेतला होता ह्या सोनपेठच्या वरी आपण गेलो ना कवडगावचे. हां, घेतला असेल. चांगला अभंग आहे ते. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांनी भ्रमराचं रूपक करून उपदेश केला आहे आपल्याला जीवाला. ऋणू झुनू चला, विषयरूपी चारा जीव भ्रमराला दिलेला आहे. जीव भ्रमर त्याच्यावर रममान आहे. असं आपण सगळे त्याच्यावरच रमलेलो. त्या विषय वेद्योदकांचं सरोवर आहे, हे जगतरूपी स्थळ आहे. त्याच्यात वेद्योदकाच्या सरोवरी फाकता विषय कल्हारी. कल्हार नाम कमळ, फाकले विषयरूपी कमळ 5 पाकळ्यानं शब्दस्पर्श रूपरस कोणी एक पाकळ्या त्या कल्हार आहे. आणि त्याच्यावर हे जीवरूपी भ्रमर, ज्याचे पाय इंद्रिय षटपदा नाम 6 पद. हो, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन. हे पाय त्या जीवभ्रमराचे. बरं काय, जीवभ्रमराचे 6 पाय, हे 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, हेच 6 पाय. आणि या 6 पायानं आणि ते विषरूपी कल्हारातलं कमळातलं विषय सेवन करतो.
आणि त्याला ते परमात्मा देतो ईश्वर. आणि मग ही जीव मागणी तीच मागतो पुन्हा पुन्हा. मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला बायको मिळावं, मला पैसे मिळावं, मला वाडा. बाबा 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 भलती लांबलं होती यारी. हो, कितीतरी मागण्या मागतो देवाकडं. साधा अभिषेक करतो 1.5 पैशाचा तरी मागणी हातभर असते. काय लागतंय हो? 5 सुपाऱ्या, 5 खारका, 5 वाटे, त्या बी कुटक्या पुजून. ते मांजरे खात नाही, त्याला बामण तर खातच नाही. अशा खारका, तशाच वाट्या, तशा सुपाऱ्या कुचक्या, काय असतंय अभिषेकाला तरी महाराज. का तर महापूजा महापूजा महापूजा, त्याची 2 ते 200 रुपये मधातला खेळ सगळा. आणि ते एवढं काय, आणि त्याच्या पुढे ठेवतो. आणि ते भटजी बिचारा तुमचा प्रतिनिधी, ते मतदार दलाल वकील, त्याला तुम्ही आपलं 100 दक्षिणा दिल्यामुळं ते बोंबलं. तो कुठं? देवापाशी. ते देवापाशी. की भगवान, ते आलेला यजमान हे तुला एवढ्या सुपाऱ्या खारका वाट्या घेऊन आलाय पूजा करण्यासाठी, हे तुला अर्पण करायला. हा, देवाची मधला माणूस तेच असते ना. मधला माणूस देवाची ओळख जोड लावणारा. कोर्टात मनानं कुठं जमतंय? पण काय काय लोक वकील लावित नाही. हुशार लावत नाही. काय वकील लावायची गरज? ज्याला अभ्यास आहे त्याला वकील लावायची गरज नाही. कळलं का? पण ते मध्यस्थी ह्याचा जोड लावण्यासाठी असतो तो कोर्टात वकील. तसा इकडं देवाच्या दरबारातला विधी करणारा ब्राह्मण. आणि ते मध्यंतरी मग तुमचा जोड लावतो. आणि त्या खुचक्या वाट्या सुपाऱ्या खाई देवाला देऊन आपलं मागायचं, लांबलं यादी करायची. आणि ती यादी देवासमोर ठेवायची. एवढ्या एवढ्या मागण्याच्या माणसाच्या. बघा असा भीक मागायला देवाच्या दारातला हे एक धरणे करी जीव. धरणे घेतले दारात तर नको उठू धरोनी आता, आम्हाला हेच दे असं मागतो. धरणे करी जीव आहे देवाच्या दारातला. आणि मग ते ब्राह्मण बिचारा तिथं संकल्पामध्ये म्हणत असतो की ते अस्माकं सकुटुंबानां सहपरिवाराणां स्थैर्य आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम भार्या रक्षणार्थम द्विपाद चतुष्पाद रक्षणार्थम. तर काय, आणि पांडुरंगाचे पूजनंच करीशे. पांडुरंगा तुमची पूजा याच्यासाठी मी केली. लक्षात आलं की नाही? असं रोज चालू आहे की नाही आपलं? चालू आहे, काही नाही गरज. पण एवढं खरंय की ही अशा प्रकारची पूजा आणि भगवंताची केल्या जाते. त्याच्यात टोपलंभर मागण्या मागाव्या लागतात. आणि ती टोपलंभर मागण्या मागतो ते ब्राह्मण मधला 200 रुपयासाठी एवढा जोड लावायची तयारी आहे कोणाची? त्याची. आणि मी अशा प्रकारे विषय मागतो. आणि विषयाची मागणी मागितल्यामुळं भगवान परमात्मा त्याला विषयाची पूर्तता करतो. पण दुःख निवृत्त होत नाही. तितक्यापुरते विषय मिळाले म्हणजे काय दुःख निवृत्त होत आहे? बायको पाहिजे होती पोराला आजच्या काळात, बायको मिळते. तशी उपासना केल्यावर कोणाची? देवाची. उपासना करून 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 एखादी भुंडी प्राप्त होईल. म्हणजे काय दुःख निवृत्त झालं तिच्यामुळं? वाढलं संग्रह परिग्रह दुःखाला कारणीभूत आहे. त्याला भागवत पाहतो. जितका संग्रह जास्त करताल, साठा जास्त करताल, परिग्रह जास्त करताल, तितका दुःख दिल्याशिवाय. ज्या माणसाचा जो मोठा पसार आहे त्याला जास्त दुःख आहे. महाराज असू दे का कोणी असू दे, ज्या महाराजाला काहीच गरज नाही, कुठानेच कोणती करत नाही, त्याला तेवढं काही दुःख येत नाही. हे कुठाने वाढविले की दुःख आलं. आता हे मंदिर आहे ना, हे तुम्ही समजू नका सुख आहे म्हणून. याच्यात तुम्ही म्हणता सुख तर नाही, कशाला करून मरायला असं येईल शब्द येईल की नाही? आता हे तुम्हीच सांगता, तुम्हीच पुन्हा आणखी मधात मरमर करता. बाबा आमचं मन तिकडे काहीतरी करीत होतं, तुम्हाला माहित नाही. मन बावलट आहे आमचं, गुणानं बसणार नाही. हे तिकडे 2-3 अवतं करून बसला असतो. ह्याच्याकडे लक्ष दिलं देवानं म्हणून बरं झालंय. नाही खरंच बरं झालं महाराज, खरंच बरं झालं. ईश्वराचा उपकार आहे. बचपनापासून इकडं लावली जन्मदे सिद्ध वारकऱ्याच्या घरी जन्म मिळाला. किती पुण्य महाराज. 4 पिढ्याची वारकरी आहेत आमचे खानदान. नाही खरंच महाराज छान वाटतंय त्या वंशाचं. की लोक सांगत मला ते रामचंद्र जयपाळ विभागण्या होता माळकरी. आणि तुळशीरामाच्या अभंग तर आपाकवड्या सांगत होता.
तुमचा आपाकडे नव्हता का हो हो तुमच्या मळ्या आमच्या मळ्यात आधी 7 वर्ष होता ना पहिला हो माझ्या लहानपणी शेवट पुन्हा दादाच्यात गेला आणि तुमच्याकडे शेवटीच्या तर शेवट झाला शेवट झालं बरोबर आहे का 3च नौकऱ्या केल्या त्यानं हम्म. आमच्यात आधी मळ्यात पुन्हा त्या दादाच्या मळ्यात हो शेती हो. आणि पुन्हा तुमच्या मळ्यात हो ते कवड्या सांगत होता म्हणलं तू तुझ्या आज्याचा अभंग मी सांगतो मग त्यानं म्हणायचं त्या कवड्यानं हम्म. बरं काय हाल का रे कृष्णा डोल का रे हम्म. घडे घडे कृष्णा बोल का रे आपा कवड्याला काही नीट येत नव्हतं पण ते म्हणला तुमचा आज असा अमू म्हणत होता मला मला सांगत होता म्हणजे आजा भजण्या होता आणि दादा अचूल ते तर भजणे आपल्या देखत काय हो हे सगळं आणि जन्मसिद्ध माळ गळ्यात असल्यामुळं काही त्याचं काही लहानपणापासून पण विषय प्रति विरक्ती लग्न झाल्याच्या नंतर जास्त डोसक्यात ताण येत इकडं बरं वाटलं इकडं बरं आणि ते बरं झालं तिकडचं कमी झालं ना तिकडचं येड अभ्यासाचं हे लागलं हे अभ्यासाचं येड लागल्याच्या नंतर मग तिकडचं आपोआप कमी झालं नाही तर तिकडचं वेळ जर कायम राहिलं असतं तर तिकडंच काहीतरी करत बसला असतं माणूस मग त्या मनाला हे काम लावून दे मग तू हे कर तू जरी बेजार झाला असतं होशील तुला दुःख झाली तर होतील पण पुढे चढून कोणीही लोकदर्शन अभिषेक चिंतन भजन पूजन कोणीतरी का होईना पण ते नियम चलवेल चालत राहील आणि मग त्याच्यासाठी आणि मग जीवन कशासाठी आपलं मग लोकाच्या म्हणजे लोकावर उपकार करण्यासाठी जीवन आहे ना आपल्याला दिलेलं देवानं मग आपल्याला थोडा दुःख झालं त्रास झाला या जन्मात तर होऊ द्या त्रास होणारच आहे ना हो द्या त्रास झाला तर पण हे त्रास सोसलेला कामाचा आहे लोकांना उपकार होतोय आणि लोक त्यांना उद्धरून जातात तेवढाच आपल्यावर म्हणजे आपला मनुष्य जन्माचा फायदा झाला बाकी काय आपण तर आपल्याला माहिती आहे आपली मुक्ती आपली सिद्ध आहे का मुक्ती काही कुठून आणायची नाही काही नाही कळलं का भ्रमामुळे मी बद्ध आहे असं वाटत आहे आणि भ्रम गेल्याच्या नंतर मी मुक्त आहे त्याच्याबद्दल काही वाद नाही आणि जन्म आणि मरण हे त्याला कळलेले असतात जन्म म्हणजे काय मरण म्हणजे काय कळलं का या देहाची ताटातूट म्हणजे मरण या देहाचा संयोग म्हणजे जन्म बाकी काही नाही देहाचा संयोग वियोग आहे आणि त्या देहाचा संयोग कोणत्या तरी देहाचा संयोग वियोग जन्म मरण आहे जन्म मरण आपल्याला नाही आहे कोणाला चैतन्याला आणि आपण चैतन्य स्वरूप आहोत असं आणि निश्चयात्मक बुद्धी त्याला पटलं की जीवनमुक्ती त्याला माळा घातल्याशिवाय राहत नाही एक गोष्ट पण जितका तुम्ही परिग्रह वाढविताल म्हणून त्या आळंदीचे आता ते लोक नाही काय महाराज लोक तिथं फळ आळंदीत जागा घेतल्यावर तिथं का होत नव्हतं का फळ या 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 कित्येक माणसं तिथं सत्ता कुठं उद्या आळंदीत आता जागा आहे स्वतःची सगळं आहे किंवा करायचं नाही दिंडी का काढता आली नसती का आमच्या दिंडीत पतवड्या काय ताट जे त्याला दिलं असतं विष्णू हे ताट हे तुला गिलास विष्णू कर एक ताट वाटी ती बघते त्याचे पैसे दंड लागल आधी 200 रुपये जमा त्या ताटाबद्दल बरोबर आहे की नाही आणि सगळं झाल्यावर शेवटी ते ताट जमा करा तुमचे 200 रुपये घेऊन अप टू डेट दिंडी ठेवली असती त्या दिंडीला कोण्या दिंडीवाल्या म्हणून हनुमान महाराजच्या दिंडी सोयकडे विष्णू काय वाळून गेला म्हणले असते वाळून काय जाते खायला मरणाचं खायला गुलाबजामुन खायला वाळून भाई ताटाचा घोर तितका घोर नाही करायचं एक टाळ आणि ताट थांब्या वागवायला नाही झाले का एक सांगायलो महाराज हे अप टू डेट ठेवला असतं अप टू डेट दिंडीचे मुक्काम काय जागा काय सगळ्या गोष्टी काय सगळं कसून केलं असतं ते कसून भक्क काय पैशाला कमी आहे पण नाही महाराज ते करायचंच नव्हतं डोसक्यातच नाही ती दिंडी करायची दिंडी म्हणजे मला माहिती आहे महाराज मी बघतो आता तो वही कोण आला विष्णू आला आणि विष्णू चिवटनचा आला विष्णू जरी पिशवी घेऊन जरा मेवणीला बरा गेला काय द्यायला गेला बिन पैसे देता कसं काय गेला आलं टिकून तिथं आलं कुठं डोसक्याला थांब मॅलो इथं आळंदीत येऊन आणि हेच करीत बसायचं म्हणलं असतं ज्ञानोबा लांबले माऊली दूर झाला आणि पांडुरंग दूर झाला आणि हेच कुठं मागं असल्या पुन्हा खोली केली म्हातारीची पुन्हा खोली म्हातारीच्या खोलीत 13 वर्ष उतरलो पुन्हा आणि पुन्हा स्वतःची जागा झाली देवाने दिली मला वाटत होतं भगवान इथं जागा असावी आळंदीत मला लय हुडकीत होतो तुम्हाला माहित नाही तिकडं बघायचं तिकडं बघायचं पटली ती जागा दिली देवानं आणि इथं इटकर लावल्याशिवाय घरी इटकर लावणार नाही असा संकल्प केला होता म्हणून ते झालं की ते देवानं ते आता ते धरणेकरी म्हणायच लो जीव माऊलीला तरी मी मागितलंच होतं की तुमच्या आळंदीत मला जागा द्या मागणी मागितली
आणि मागितलं ते खरं सांगाल तुम्हाला. आता कशा देते दिली ना तुका म्हणे आम्ही जी इच्छा करून ते कल्पतरू त्याला काय त्यानं जागा दिली, घर बांधून दिलं, सगळं दिलं. आता काय आता समजा आता काय मला पाहिजे नाही. कशासाठी ही जागा घेतली? तुमच्या दारात येऊन राहता यावं, माझ्या मर्जीला येईल तर. लोकांच्या जाग्यात मला मला उठावं लागते, जरा इथं असं बरं वाटते. आणि मी मेल्याच्या नंतर हे गाबडे ह्या जागेच्या नादानं वारी करते. मग वारीचा धडा गिरवी केलं, बरोबर आहे की नाही? या जाग्याच्या हे ना नादानं बरं. जागा नसल्यावर नसते गेले काय जाते ते जाग्यासाठी. आता बघा ना ते पत्र ठोकाय गेलं तर पुढं आठवण तिथं होतं ते मोठं बरोबर. ते काहीतरी केलं ते ह्याचं मागून मागून कंपाऊंड राहिलं होतं ते केलं. ह्या नादान चालली की नाही, देवादर्शन व्हायला की नाही, चला आपली वारी चालू राहील बाबा, हे असं तसं वाटत होतं म्हणून जागा त्याच्यावर काही कमवा म्हणून नाही घेतली. पण एक देवाच्या दारातला घर नाही करी की नाही जीवात आहे, काही ना काही देवाला मागतो. मग ती मागणी निक्की असावी. पैसे कमवण्यासाठी जागा मिळू दे असा संकल्प नसावा. मला तुझी सेवा घडावी देवा, यासाठी मला इथं राहायला जागा दे असा संकल्प काही व्हाई नाही. आणि हे मंदिर आता हे दिंड्या काढणं पैसे कमवून बाबा ह्याच्या मागे लय उपाध्या. जितका परिग्रह वाढविला, संग्रह वाढविला, तितकं दुःखाला कारणीभूत आहे. तिथलं व्यवहारात बी बघा, ज्या माणसाच्या मागे शेती बक्कळ आहे, कारखाने आहेत, काही आहेत, वाडेहुडे आहेत, त्याला जास्त ताण आहे. ज्याच्या मागं थोडं कमी त्याला ताण कमी आहे. या लय ताण. आता सुद्धा मावाला का ताण कमी तेच बकळ आहे. 40 एकर ऊस लावला म्हणली होती, म्हणजे 35 एकर ऊस लावला. स्वतः लावलाय. हो कमाल कमाल. किती ताण आहे सांगा ना. आता 35 एकर ऊस लावला म्हणून लागली ती तोंडानं. 35 एकर ऊस लावला सांगा आता ताण आहे. बरं आता हे आस्था झाला लावण्याचा, उद्या खात घालण्याचा आहे, उद्या पाणी देण्याचं आहे. पाणी पोहोचलं का बरोबर ऊसाला का वाळायला का उंदरं लागले ते पुन्हा पुन्हा नेताना एक ताण आहे. नाही ताण नाही का? पैसा मिळेल हो, पण जीवाला ताण बकळ आहे ना. पैसा मिळत असं टकोऱ्याला ताण बकळ आहे ना, बरोबर आहे की नाही? शारीरिक नसल पण मानसिक तरी ताण आहे की नाही? आहे की नाही? कोणाला बी हे असे महाराज परिग्रहात दुःख आहे, त्याच्यात दुःख. आणि अशा प्रकारची मागणी विषयातली जीव मागते. आणि जीव कोणताही बरं काय, आणि ती विषयातली मागणी मागितली परमात्मा पूर्ण करते. पण यायची मागणी नाही, संतांची मागणी आहे ना, ती महाराज खरी मागणी. आधी तर ते म्हणले ना, काही मागणे हे आम्हा अनुचित, आणि वडिलाची रीत जाणत असो. आम्ही काही मागणार नाही का? आमच्या वाडवडिलांनी आमच्या बापदादाला काही मागितलं नाही. बापदादा कोण? तुकाराम महाराजांचे बाप ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांचे बाप शंकराचार्य, शंकराचार्याचे बाप व्यास ऋषी. हे मागले 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 जे पूर्वाचार्य आहेत ना, हे बाप दादा आहेत आपले. परमार्थिक बाप, व्यवहारिक बाप वेगळा बरं काय. जन्म देणारा बाप व्यवहारिक झाला, पण परमार्थिक बाप हेच आपले. मग आपल्या बापदादानं कमविलेलं आहे की काही मागायचं नाही देवाला, असं त्यांना माहित आहे. मग असं आता तरी पण परमात्मा भक्ती केल्याच्या नंतर, सेवा केल्याच्या नंतर काही ना काही द्यायला लागतो. त्यासाठी हे योग्य लोक योग्य मागतात. जे योग्य असतात ते योग्यच मागतात. मग ते अशा स्वरूपाची मागणी असते, ईश्वरा पांडुरंगा तू आमच्यापाशी सतत असावा. बरोबर आहे ना? आता ते देव असणे म्हणजे दुःख निवृत्त होणे. का? परमात्मा आनंद स्वरूप आहे, आणि आनंद स्वरूप परमात्मा ज्यांच्या जवळ राहिला त्यांच्या जवळ दुःख येणार नाही. म्हणून ते असं ध्रुवचरणात तसं आहे ना ते वर्णन बघा ना तुम्ही, की करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना. आता दुःखाची खंडना करण्यासाठी वृत्ती राखा. हा, वृत्ती पायापाशी राखा, वस्ती करून मानसी. माझ्या मनामध्ये तुम्ही वास करा. मग मनात देव वसला, चित्तात देव वसला, आणि त्या भक्ताचं चित्त देवाच्या अधिष्ठान स्वरूपाकडे राहिलं की काम सम. दुःखाची खंडना आपोआप झालीच झाली. तुम्हाला मी म्हणलो हे दुःख आहे, जन्माचं दुःख मरणाचं. जन्माला कालमानिका म्हणताय की जन्म निवृत्त करा म्हणलं तर भागलं का भागत आहे म्हणायला. त्याला मरण बी निवृत्त करा असं म्हणायची गरज नाही, असं त्याच म्हणून. पण सापेक्षतेनं ते आलं की हो, माझा जन्म घालवा म्हणजे मरणही घालवा. जन्म आला सापेक्षेनं, त्याच्या पाठीमागं मरण आलं. आणि मी मेलो अशा प्रकारचा भास झाला तर पुन्हा मी जन्माला आलो. मरतानी मी मरायलो असं म्हणून जर मेला तर काय झालं? हो, आता मी चाललो.
हे म्हणणं सुद्धा चुकीचं. हम्म. मी चाललो कुठे चाललो म्हणजे पुन्हा येणार आहे. पुन्हा येणार आहे, बरोबर आहे. हो हा, नाही असं सिद्ध होतं की नाही. हम्म. मी चाललो जात नसते. चैतन्य काय लागू नाही हा कर्म वासना ह्याच्यात गुंडाळून चैतन्य जिथं तिथं आहेच. चैतन्य एकच आहे जगामध्ये, अनेक नाही आहे. जीव अनेक मानतात, ते जीव अनेक आहे असं, ते अनंत जीव असं त्यांनी केले विचार काही काही लोकांनी. बरं काय हो मान्य आहे ना, वासनेमुळं ते तुकडे पडले. वास्तविक चैतन्य एकच, चैतन्य अनेक नाही. लक्षात आलं की नाही. आणि जीवाला ते आर्य समाजी लोक म्हणतात, कारण का त्यांचा त्रयत्वाद आहे, अजातवाद नाही, अद्वैतवाद नाही, द्वैतवाद नाही. द्वैती, अद्वैती, द्वैताद्वैत म्हणून ते 4-5 संप्रदाय आहेत ना. काय द्वैतवादी, अद्वैतवादी, द्वैताद्वैतवादी, हा शुद्धाद्वैतवादी आणि केवळ अद्वैत. 3 जण हे 5 जण हे संप्रदाय जगामध्ये म्हणजे परंपरेनं 4-5 आहेत. कोणते कोणते द्वैतवादी आहेत? निंबार्क, मध्वाचार्य, हे सगळे मधुराभक्ती लोक द्वैतवादी आहेत. शंकराचार्य अद्वैत, काही द्वैताद्वैतवादी आहेत, काही केवलाद्वैतवादी आहेत, काही शुद्ध अद्वैतवादी आहेत. असे काही लोक जगामध्ये, त्यापैकी ते त्रयत्वादी आहेत. कोणते? आर्य लोक. त्रयत्वाद, जीव, प्रकृती आणि ईश्वर. ईश्वर अनादि म्हणतात, सर्वज्ञ. प्रकृती जड आहे, आज्ञे, बरोबर आहे. प्रकृती जड आणि आज्ञे हे वाक्य बरोबर आहे. आणि ईश्वर सर्वज्ञ अनादि हेही बरोबर. आणि जीव म्हणतात अल्पज्ञ. म्हणजे जीव अल्पज्ञ, पण हे तिन्ही अनादीच म्हणतात. इथं घोटाळा आहे. घोटाळा कुठे आहे? प्रकृती अनादी म्हणले तर ठीक आहे, प्रकृती म्हणजे माया, मग आम्ही बी अनादीच मानतो. आणि ब्रह्म अनादीच मानतो. मग ते अनादी आमचे 2 पदार्थ आम्ही मान्य करू. जीव अनादी नाही, साधी सांगता येते, पण ते अनादी मानतात. इथं फक्त घोटाळा आहे, त्यांचा त्रयत्वाद आहे या लोकांचा. लक्षात आलं की नाही. मग आता आपल्याला हे म्हणायचंय की काय, की भगवान परमात्मा पांडुरंग आणि जन्म आणि मरण, जन्मात आणि मरणात दोन्हीत बी दुःख आहेत, दोन्ही बी दुःख आहेत. आता कसं, ज्या वेळेला जीव गर्भात असतो आईच्या उदरामध्ये, तिथं काय त्याला एअर कंडिशन सोय, उलट उकाळा आहे, उब आहे. आणि त्या उभीशिवाय ती तयारी होत नाही, तितकी उब द्यावी लागते. मग आणि ते एखाद्या पक्षाचं अंडा असलं, त्या अंड्यावरती पाखरू असं घोळतं, बसत आहे म्हणजे घोळतंय, आणि तिथं ऊब तयार होती, ऊब गरमी. तितकी गरमी तितकी पोहोचल्यावर ती मधली मूस ती पातळ असलेली घट होत 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 आणि मग ते होत. आणि मग तिथून तयार झाल्या, मग तिथून ते टोचा हाणून निघतो. कळलं का? ते पिलू म्हणून 2दा जन्म आहे त्याचा, म्हणून पाखराला द्विज म्हणतात. एक बार अंड्यातून अंड जन्मलं, पुन्हा अंड्यातून दुसरा जन्म. पक्ष्यांचा 2 जन्म आहेत ना, म्हणून त्याला द्विज म्हणतात ना. पाखरं सुद्धा द्विज राज, जैसे वृक्षावरी बैसती. हे श्रीधर स्वामीला येते ताडाके. श्रीधर स्वामी इतका नाही, श्रीधर स्वामी सरळ कधीच बोलत नाही, काहीतरी आळा का हानतेच. लयचा अभ्यास होता होते, पंडितच होता ते, लय बोलायला हुशार. कोण? श्रीधर स्वामी. हा, झाडावर पाखरं बसतात असे नाही कधी म्हणणार. तुझे सांगण्याचं डोसकं किती नाही. कसोटी. लयच्या मुखा माझी द्विज पंक्ती. काय मुखा माझी द्विज पंक्ती. आता ते मुखात द्विज म्हणजे दात, दाताचा 2दा जन्म आहे ना. दाताचा जन्म किती भराय गुरुजी? कसा? वा, हा, म्हणजे पहिले दुधाचे पडतात की नाही, आणि दुसरी निर्माण होते. हा, म्हणजे 2दा जन्म आहे दाताचा बी, म्हणून त्याला द्विज. हो, उपनयन संस्कार करून
दुसरा जन्म मनुष्याचा बी आहे. जन्म माईच्या पोटातून एक आणि उपने संस्कार म्हणजे गायत्री माता आणि आचार्य पिता. दुसरा जन्म एक म्हणून त्याला बी म्हणायचं दानव घातलं की कोण झाला द्विज. कमाल आहे की आणि ती तिकडून निघून. मग सांगा एक आता आपल्याला आईच्या पोटामध्ये असतो त्यावेळेला काही उकाडा नाही तर काय बरोबर आहे ना. एअर कंडिशन विष्ठालेप चहूकडे नाकी तोंडी कर्मी किडे गर्भवासीचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे. बरोबर आहे ना. मातेच्या उदर कोहरी पतोनी विष्ठेच्या दातरी उकडवणी 9 मासवरी जन्म जन्मोनी मरती. बरोबर आहे ना. त्याच्या पूर्वीची होई पुढे विष्ठालेप चहूकडे नाही ना. काय महाराज हो जननी जे ठरय ते आणि तिथलं दुःख आहे काय सांगू गर्भीची आता ना मद भोगिता नारायणा मांस मळमूत्र दाना तुझं क्षण क्षणा ध्यात. म्हणून तर म्हणते मग चाल्याचा प्रयाण काळी आस्थान दिशी जवळी मृत्तिके मृत्तिका कवळी एकले मेळी संचित. आता मदायसे करी देवा काहीतरी घडे तुझी चरण सेवा तुका विनिवित से केशवा चालवी डावा संसारे. है ना नाट. किती पाठ आहे तुम्हाला सगळे त्यांना मानतात. हा शास्त्री तुम्हाला हुशार आहे तो नाही पाठ येते नाट पाठ असावे. नाटात कितीतरी चिंता नाही महाराज. गर्भवासाचं दुःख आहे बरं. हा अरे वा काय म्हणले एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणे आठवी न पाये हा माझा नवस रात्राने दिवस पांडुरंगा मला एक बार बाहेर काढ आईच्या पोटातून देवा मधात अडकलो मी म्हणून तर 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत येताची कर्म जाडे तुझी मान अडकली आकांतो जननी दुःखे धाय मोकली हरे त्या बर काय स्मरे त्या हरे हरा ध्याई श्रीकृष्ण माऊली बरे दे मदालसा सोम जोजोरे बाळा निज ध्याने निज पारे लक्ष लागू दे डोळा. महाराज बेकार आहे ते. कधी कधी आडवं येतं बेकार आहे. मान अडकती त्रास होतो जीवा तोंड काढते महाराज. हा मी म्हशीचे वाचन ऐकताना बघितले हालगड तोंड काढते. बहुत जातो संसारी वा वसे गर्मी मातेच्या उदरी हा 184 योनी द्वारी हा झालो भिकारी असं. वा वा वा. मग तुला हे लक्षात येत नाही का की आपल्याला पुन्हा येईल बाबा असा कुठाला करीत बसल्यावर की असा कुठाला नको बाबा चांगलं नाही बाबा. ते म्हणायचंच असतंय चालायचंच असतंय. कसं काय होतंय की बाबा मला कमाल भरताला पाठ बकळ हो डोसक्यात कसं खाली उतरणं कसं मला वाटायला औषध मधात लागाना. बरोबर आहे ना. काय व्हायलंय हे असं व्हायलंय नाही नाही काय काय लागणार म्हणजे लागणार आहे जरा टाइम थोडा काय तुम्ही लावलं काही बाबा टाइम डाग बाहेरला लागले. काय कमाल आहे अहो. हे आता वरी तुमचं पाठ आहे का इथून पाठ आहे का ते असं व्हायला बघा. दुःख नाही हलगटाला आणि इंजेक्शन काय काय होणार आहे मग काहीच नाही. शहरातला मुंबई सारख्या आमचे शास्त्री मला दृष्टांत देत होते. मुंबई सारख्या शहरातला डॉक्टर शहर मध्ये राहिलेला आणि ते खेड्यात जनावरांचा डॉक्टर म्हणून ड्युटीला निव्वळ खेडूत आणि त्या खेडेगावात. आता त्या खेडेगावात पहिल्या काळात आपल्या लहानपणी हालगटावर पकाली सांग मावळ्याला होत्या नाही होत्या की नाही. आमच्या गावात आमच्या गावात तुमच्या गावात बी असतील. आमच्या गावात पकालीनच पाणी. तुमच्या गावात कशाला घोटाळ्यात होतं. आमच्या गावात माझ्या देखत पकाली हाणल्या. या पद्माकराचा बाप आजा नावच होतं किसन कोळी. आता मराठी पण कोळीच म्हणत होती त्याला. आपला पद्माकर ड्रायव्हर नाही का त्याचा आजा आहे ना अण्णाला माहिती आहे ते आणित. आता ते मग त्या हलगटाला ताप आली. हलगटाला ताप आल्या मग आता त्या कोळ्याला वाटलं इथं दवाखाना डॉक्टर आहे बाबा दवाखान्यात न्या. मग पकाल त्यानं रिकामी केली. पकाल तशी ठेवली. आता तितक्याला कायला काढील हलगड दाखवायला नेलं दवाखान्यात. हलगडच्या खटक्याला बांधलं. गेला डॉक्टर साहेब हलगडाला तापत आली तापले हलगड गरम झालं. डॉक्टर म्हणले बरं ताप यायली होय हलगडाला. हो लगेच महाराजांना बाटलीत सुई खवली की इंजेक्शन भरलं. ते होतं मुंबईचं त्याला काय माहित नाही खेड्याच्या पकाली. ते इंजेक्शन भरलं
भरलं की बस आलं की ते हे असते ना मूठ त्या ह्याची पकालीची मुंडास त्या मुंडाच्या तिथं असं इंजेक्शन खा ते म्हणायला कोळी साहेब मधात इंजेक्शन करा गपची बस मला तुला काय करते कसं इंजेक्शन करा मला कळते का तुला कळते त्या डॉक्टरनं कुठं खावलं हा जा घेऊन हलगट आता राहते दुखलं राहते का सांगा बरं मग तुमचं आमचं कसं झालंय बाई बरं इंजेक्शन कशाला चालू तेव्हा दुखणं राहील बरं जरा इंजेक्शन मधात कर हलगटाला हे ₹1 हलगटाला इंजेक्शन पाहिजे कोणला ही वरली पकाल आहे हिला काय हो ही पाठांतर करते या आवाज तोंडातून काढते या काय र ट ट ह्याचाच गुण आहे का त्याच्या चैतन्याचा काय आवाज हिचाच आहे ना पकाली ह्यालाच इंजेक्शन चालायचं आपले इथून वरी बरोबर आहे की नाही अहंकार रूपी हलगटाला इंजेक्शन केलंच नाही का आपण मग कसं दुखणं बरं आणि ताप कोणला आलाय हलगटाला त्या हलगटाला मधल्या बरोबर आहे की नाही मग हे कळाय पाहिजे माणसाला हे पाठांतर असं महाराज गर्भवासाचं दुःख चांगलं नाही महाराज बेकार आहे आणि तितका घाण अरे जिथून लघवी संडास होते त्या अधोद्वारातून तुमचा जन्म हे तरी विसरले तुम्ही हो बरं मरणाची व्यथा बाबा फुकट जीव जात नाही महाराज 10-5 वर्षे राहिलेल्या लोकांच्या घरात किरायादार त्याला घर सोडू वाटत नाही सोडते परळीला हे पंढरपूरला वाडी बळकावली किरायादार राहिला पगारीवर भाड्यावर ते भाड्यात तत्वावर राहिलेला 10-5 वर्ष त्याला वाटतंय मग घर सोडू नये पुन्हा सोडित नाहीत बळकावितात बरोबर आहे ना पक्का भेटला तर दंडे हाणून त्याला काढतो आणि कच्चा असला तर ते घर करूनच बसतो मग 10-5 वर्ष राहिलेला किरायादार जर घर सोडित नाही तर हे जीवात्मा 100 वर्ष राहिला आहे सावकार किती मौज केली मजा केली तुम्ही ह्याच्यात राहून हा किती देणं घेणं या त्या केलं की नाही मग तुम्हाला वाटतंय का हे आता सोडा म्हणून नाही सोडा पण घर खाली करना पडेगा सोडत काय म्हणजे संत घर खाली करना पडेगा हो अरे काढावं लागेल तुला सोडावं लागेल एक वेळेस जावं लागेल हो संत सांगतात पण महाराज आणि जीवात्मा मधातून लवकर निघत नाही मग ते यम येतं नाही त्या यमाशी करुणा मग तिथं काय बाहेर काढी ताकुडी प्राणा ओढाळ सापडे जेवी धन्या थोर यातना धरी ना वडाळ गाय जशी एखाद्या धन्याला सापडावी लई सतवायली काय करावं मला खाऊन टाकलाय गायनं गौसच ना गौस साप पडली पडला तर मळे करायला काय मारणार किती कातून मारणार ते त्याप्रमाणे यम आपल्याला ठोकल्याशिवाय दंडे देऊन काढतो आणि हे मधात आणि मग त्या जीवाला वेदना करावी लागतात असं वर्णन आहे एका केसाच्या ठिकाणी ह्या शरीरावर 3.5 कोटी केस आहेत म्हणा मी काय मोजले नाहीत भाऊ पण गणित मात्र शास्त्रात आहे तुम्हाला काही खरं वाटत असेल खोटं वाटत असेल तर मोजून बघा 3.5 कोटी आऊट कोटी रोमावळी किती प्रत्येकाच्या शरीरावर फक्त जाड केस असला त्याचे दाट वाटतात आणि लहान केस असला पातळ त्याचे पातळ वाटतात तुम्ही आणखीन बघा ज्वारीचं ठोबूस शिपाड म्हणलं दाट होती भाऊला कमी असते नाही कमी नाही तर बारीक वरून निघून गेले छिद्र आहेत मला छिद्र आहेत हो त्याची उगवण शक्ती कमी झाली केमिकल कमी झाले खाल्लं मधलं केमिकल नाही तुमच्यात कमी आहे म्हणून ते उगवणात ते छिद्र आहे तिथं हा झड येत असं केस नसतात असं नाही दाट पातळ केसात तुम्हाला गणित सांगायलो ना ज्याचे केस रट आहेत जाड तुम्ही बघा हे अभ्यास वार करा 3 कोटी केस किती आऊट कोटी रोमावळी आऊट कोटी आणि मग एका रोमावळीत 1000 विंचे चावली एवढी आग करते ती यम किती हा मरतानी तेवढ्या वेदना होतात बरं का जीवाला सोयीनं निघत नाही कारण काय लय लाड केला की भाऊ हातेर तेल काय लावलं कपडे काय चांगले घातले काय साबण लावलं धुतलं लय मड्याची माया केली हो
का आपलं समजून उगं प्लास्टर कर कुठं कानूस कर करते ना किरायादार बी आता काय आपलंच आहे असं वाटतंय त्याला कोणाला जसं आपल्याला आपलंच वाटतंय ना मग लोकांचं वाटतंय हा फक्त कसं आहे वा किरायादारांना राहायचे म्हणून झाडून काढाव पासपूस करावी रंग द्यायची काय गरज आहे नाही लोकांच्या घराला रंग काय देत बसायचं? हा? काय करायचं हा पाऊस वारा ऊन लागू नये इतकं सांभाळावं पण हेला वाटत नाही तसं लोकांचं आपलंच वाटतंय ना म्हणून रंगरंगुट्या करतय मग तसं तुम्ही हे सगळ्या रंग आणि मग त्याला निव वाटतंय का लवकर नाही आता जलदेहाचं तादात्म्य सोडलेले कळलं का देहाला मिथ्या समजिले तुच्छ समजिले त्याला तेवढं जड जात हा आयुष्याचे सूत्र बिघडता हो भूताची उमटी खडाडता हो काय न मरतयाच्या चिंता युगांत होय हो ऐशी आहो ध्वनी हा धने थारा देशी मनी हो मी नित्य सेविला निदानी सेवकू होय हो भक्ताला सेवक होते बर काय हा तुम्हाला होते हो, आम्हाला आम्हाला मी काय भक्त आहे का मी तुमच्यासारखाच आहे की बरं आम्ही बोल नित्य सेवेला मी दानी सेवक होय म्हणलाय पांडुरंग इमानदारीने ते बोललाय की ज्यानं माझी जन्मभर सेवा केली त्याला मी मरतानी सेवा केल्याशिवाय राहतच नाही देव महाराज निश्चित खरंय आता पण कसं आहे मृत्याच्या चित्ता युगांत होय मरतानी युगांत होते बरं काय मारणाऱ्याला लय दुःख आहे महाराज भलतं मोठं दुःख आहे आणि इतक्या कष्टातून पुन्हा ती एमपुरीची कस्टडी तिथे काय कोणा सोप आहे का हा चालतानी काय महाराज अशी पत्रवणी हिंडवी ती खाली तरवारी लावलेल्या आणि त्याच्यावर चढायला कोणला जीवाला किती वेदना होत असत्याल सांगता सोय नाही महाराज यमाची नाही त्या यमाशी करू नाही हो यमाला भीट भाड नाही महाराज म्हणून एक लक्षात ठेवा जन्मायचं दुःख आहे मरायचं आणि मग हे दोन दुःख तयार झाले की हजारो दुःख मधात तयार झाले हजारो दुःख पहिलं तर देहाचं तादात्म्य घेतलं माझा देह म्हणला माझा देह म्हणला की त्या देहाला काही सुख दुःख झाले की ते बोडक्यावर यायला लागले ताप खोकलं पडसं अमुक टमुक सतत काही ना काहीतरी उपाय पुन्हा मानसिक देह तयार आहे आणखी कोणता सूक्ष्म देह त्या सूक्ष्म देहात जास्त त्रास आहे दिसायला वरून दिसतंय सुखानं बसलेला माणूस काय दुखतंय का तुमचं हात नाही दुखत पाय दुखत नाही डोळे दुखत नाहीत काय दुखत नाहीत पण मनात येता काय करा पोर ऐकणार काय करा सुन वापस बोलायली काय करा मनासारखी कामं होईना महाराज दुःखद हो दुःखद कष्टीत महाराज हे अभिनिवेश लई सळतंय हो मरणाची भीती व्हायलीच वेगळी आणि ह्याच्यामध्ये हे सगळं काय कसं होईल हे मत्सर द्वेष मोह काम क्रोध मद मत्सर हे सगळे त्रास दिल्याशिवाय राहत नाही असे खूप त्रास देतात महाराज म्हणून तर मत्सराचा ठाव शरीर नसावा लाभेविन जीव एखाद्याला आपलं भांडण नाही तर फळेल बोलावं फळेल बोलायचं तिथं काही एकूण एखादा चुकाबुक झाली आणि बरं काय तितक्या पुरतं बोलायचं फडफड बोलून मोकळं व्हायचं पण त्याचा मत्सर पोटात ठेवायचा नाही ते काय करतंय मत्सर पोटात ठेवल्यावर दुःख देते लाभा वाचून व्हायचं समोरच्याच होतंय तुमचं जसं व्हायचं तुमच्या प्रारब्धानं होणार आहे पण आम्ही म्हणलं का नवनाथाचं वाटोळ होत नसतं जे व्हायचे ते होतंय पण तुमचं वाटोळ होण्यामध्ये ह्याच्यामध्ये आम्हाला जीवाला त्रास होतोय म्हणजे मनात वाटू लागल्या लाभेविना जेव्हा दुःख आहे की नाही प्राप्ती तर काहीच नाही अशा प्रकारचे हे सगळे त्रास आणि मग हे सगळे त्रास आहे जन्मदुःखात बरं काय जन्मदुःखामध्ये हे सगळे दुःख आले आणि ह्या सगळ्याच कारण आहे अज्ञान काय कारण आहे अज्ञान कारण आहे आणि हे असं तर ते तुकाराम महाराज म्हणतात करा नारायणा माझ्या दुःखाची खंडना हे सगळे माझे दुःख आहेत नारायणा तुम्ही खंडित करा घालवा आता ते काय मग ते घालवायचे असतील तर अज्ञान घालवावं लागेल ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही एक शक्य आहेत पण ज्ञानानंही आणि अज्ञानानंही दुःखच होत धर्माचं फल आहे काय पुण्य अधर्माचं फल आहे पाप लक्षात आलं की नाही वृत्ती ज्ञान म्हणायला बरं काय वृत्ती ज्ञान सिद्ध ज्ञान नाही बोलायला
एक लक्षात ठेवा, हे संसार दुःखाला कारण काय? काय कारण आहे? अज्ञान. अज्ञानाचं कार्य काय? वेदज्ञान. वेदज्ञानाचं कार्य काय? अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाचं कार्य काय? रागद्वेष. रागद्वेषाचं कार्य काय? धर्माधर्म. धर्माधर्माचं कार्य काय? पाप पुण्य. आणि पाप पुण्याचं कार्य काय? ही साखळी. ही साखळी. मग आधी काय बुडातलं घालवावं लागेल? अज्ञान. आणि मग अज्ञान घालवायचं असेल जर तर तद विनाशक कोण आहे? ज्ञान द्यावं लागेल ना. काय द्यावं लागेल तेव्हा आपल्याला? ज्ञान द्यावं लागेल. आणि ज्ञान देणे म्हणजेच वृत्ती पायापाशी राहणे. वृत्ती राखा लक्षात आलं का? आता तेच मागणी मागितली. पहिले जन्म दुःखाची खंडना करा, म्हणजे जन्म मरणाचे दुःख येत नाही, खंडित करा. माझ्या दुःखाची खंडना करा म्हणालेत ना, मग त्या आत्यंतिक दुःखाची खंडना करा. आणि आत्यंतिक दुःख म्हणजे जन्म मृत्यू. जन्म म्हणला की मृत्यू आला. हे दोन्ही दुःख जावे, आणि दोन्ही दुःख गेले की सगळे दुःख गेले. मग हे जाण्यासाठी वृत्ती राखा पायापाशी. वृत्ती कोणती वृत्ती? मनाची वृत्ती म्हणतात बरं काय. त्या मनाच्या वृत्तीला वृत्ती म्हणतात. चित्ताची, मनाची, अहंकाराच्या वृत्ती आहेत. वृत्ती रेंज आपल्या भाषेत काय म्हणे त्याला? रेंज. आणि वृत्ती महत्वाची भाऊ. आता नाही का सावकार इथं होते पण वृत्ती नव्हती आपल्या. कुठं गेलते की मग? कुठे गेलते? वसुलीला. जाऊन येत आता. कोणाच्या जाऊन येत आता. होय जबाबदार. हे जाऊन आलं. कापसाला बाया सोडून आले. तिकडे ध्यान लागते. बायाला पाणी द्यायचं राहिले कवा जाऊन की पाणी द्यावं. वरती फटकून जाऊन तिकून ही तर वृत्ती बावळते. हा ही तर आपल्याला धोका द्यायली. कोण? वृत्ती. ही कुठं राखावी? पायापाशी. म्हणजे देवाच्या पायापाशी वृत्ती राहावी अशी संकल्पना तुकाराम महाराज पुढच्या चरणात ते वृत्ती राखा म्हणजे मागणी. ही वृत्ती राखा, माझ्या दुःखाची खंडना करा. मग त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे असं तुम्हाला वाटेल, पण वृत्ती पायापाशी राहणे म्हणजे ज्ञान आहे. त्याचा उद्या विचार करू. वृत्ती पायापाशी देवाच्या राहिली पाहिजे. पाय शब्दाचा अर्थ काय? पाय म्हणजे काय? पाय म्हणजे पाद असा तुम्ही अर्थ लावता ना. आपण पाय, चरण, पाद हे पाय म्हणजे आपले पाय काटाळ्याचे असा तुम्ही विचार करता. मग देवाचे पाय नाही का? पांडुरंगाचे पाय आहेत ना तिथं. आता पंढरपूर उघडून उघडून खडे पडले. खोगदी लहान झाले पाय तुमच्या पाया पडण्यामुळं. देवाचे पाय झिजून गेले. तुमचं डोसकं बी झिजलं तरी फरक काय पडला नाही. बरोबर आहे की नाही? हा महाराज तसं नाही. त्या पायापाशी नाही वृत्ती, स्वरूपापाशी राहावी. ते स्वरूपापाशी राहावी ते आम्ही तुम्हाला उद्या विचार करून सांगू. टाइम संपत आलाय. आता त्याचा विचार करायला गेलं की आणखी तासभर तिकडे लांब होतं. म्हणून इथंच ठेवतो. 2 मिनिटं तर कमी आहेत.